आज जरा म्हटलं स्वतःला जाब विचारावं. आपण आईसाठी काय करतो याचा आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय? आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी कधी काही आणता? बरं, तुम्हीच सांगा, तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळो अशी प्रार्थना कधी केलीये? पाहिलंय का आई शेवटची कधी ऑनलाईन आलीये? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना जमवून आपण कधी देतो? तिने घरात केलेला पसारा आपण केव्हा आवरतो? तरीही बाळाला काही बोललं तर तिचं मन येतं भरून. आपण मात्र बोलताना विनाकारण शिव्या आईवरून. अहो, लक्षात ठेवून ती बाळासाठी सतत हात पसरते. कधी दैवापुढे, कधी देवापुढे, तर कधी नशिबापुढे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते, फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी बघा ना, आईची आई होऊन बाळांनो कधीतरी बघा ना, तिचा खडतर हात हातात घेऊन एकदा बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्यावरच आपली उंची वाढते. उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गोष्टी आणता? उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गोष्टी आणता? आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता? आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमांची धुंदी. बाळाने कधीच गंमत आणली नाही, तरीही आई आनंदी. नको कुणाशी स्पर्धा, नको कुणाचा हेवा, नको कुणाशी स्पर्धा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं असेल ना मित्रांनो, तर आईच्या पायावर डोकं ठेवा, तर आईच्या पायावर